रागिनीने चोरली गौरीची साडी. गौरीसाठी रागिनीवर संतापला अभिमन्यू. तू भेटशी नव्याने मालिकेची कहाणी रोजच नवीन वळण घेत आहे आणि त्यासोबतच अभिमन्यू आणि गौरीचं आयुष्य सुद्धा वळण घेत आहे. आणि अशातच झालेला एपिसोड खूपच धमाकेदार झाला. तसाच येणारा एपिसोड सुद्धा असणार आहे. एपिसोड मध्ये आपल्याला बघायला मिळालं की गौरीला जखम झालेली असते. त्या जखमेवर अभिमन्यू मलम लावतो. तिची काळजी घेताना, तिची चिंता करताना दिसतो. त्यानंतर अभिमन्यू आणि गौरीमध्ये सोबतच गप्पा सुद्धा होतात आणि तेव्हा रागिनीबद्दल चर्चा होते आणि गौरी म्हणते की रागिनीने जे काही केलं ते तुमच्या प्रेमाखातीर केलं. त्यांना मला त्रास द्यायचा नव्हता, पण त्या आपल्याला एकत्र बघतात त्यांना त्रास होतो म्हणून त्या अशा वागल्या. तेव्हा रागिनीला पाठीशी घालत असणाऱ्या गौरीला अभिमन्यू सडेतोड उत्तर देतो आणि तिला म्हणतो की प्रेम कधीही एकतर्फी नसावं आणि जर ते प्रेम असेल तर ते कोणाला त्रास देत नाही. प्रेम नाही मिळालं म्हणून दुसऱ्यांना आपण त्रास द्यायचा, यात कसलं प्रेम आलंय. गौरीला अभिमन्यू सर समजावण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानंतर गौरी अभिमन्यू सरांना जे प्रश्न विचारते ते ऐकून अभिमन्यू सर हैराण होतात. गौरी त्यांना म्हणते की तुम्ही प्रेमाबद्दल बोलताय, तुम्ही कधी कोणावर प्रेम केलंय का? तुम्हाला कसं माहित की प्रेम म्हणजे काय असतं ते? हे ऐकल्यावर अभिमन्यू सर निशब्द होतात. ते काहीच बोलत नाहीत आणि तिथून निघून जातात. तेव्हा गौरी याच विचारात आहे की अभिमन्यू सरांनी तिची काळजी घेतली, तिची चिंता केली, हे तिला आता खूप आवडायला लागलंय. दुसरा दिवस उगवतो. गौरी फराळाची तयारी करतच असते किचन मध्ये की तेवढ्यातच तिथे रागिनी येते आणि रागिनीला बघून गौरी तिथून निघत असते तर रागिनी तिचा हात पकडते आणि तिला थांबवते. तिचा हात ती ज्या प्रकारे पकडते त्या प्रकारे गौरीच्या हातातील बांगड्या फुटतात आणि गौरीला पुन्हा एकदा जखम होते. ती गौरीला त्रास होत असतो तरी ती बांगडी जोराने पकडते आणि गौरीला त्रास देण्याचा पूर्ण प्रयत्न करते. तिला खरी खोटी पुन्हा एकदा सुनावते. तिला म्हणते की तू हे जे काही साळसूतपणाचं नाटक करतेस ना ते मी सगळ्यांसमोर आणेनच म्हणून. तू माझ्या अभिमन्यूला भुरळ घातलीस, तू त्याला स्वतःच्या प्रेमात पाडलंस आणि कॉलेजात भेटण्यापासून आता तू या आलिशान घरात येऊन राहतेस, तेही अभिमन्यूची बायको म्हणून. तू विसरली आहेस मीही तुझी प्रोफेसर आहे. ती गौरीला नको नको ते बोलते. आभा मागून हे सगळं बोलणं ऐकते आणि ती जोरात आत्याला तिच्या आवाज देते. आभाला बघून रागिनी गौरीचा हात सोडते. त्यानंतर आभा आत्याला खूप काही सुनावते. ती म्हणते की तू हे सगळे प्रश्न मामीला नको तर मामाला कर. तेव्हा रागिनी आभाला सुद्धा ओरडते आणि तिला म्हणते की मोठ्यांशी असं बोलायचं नाही, तुला शिकवलंय ना आम्ही. तेव्हा आभा तिला उत्तर देत म्हणते की तूही लहानांशी असं बोलायचं नाही. रागिनी आभाचं हे सगळं बोलणं ऐकते आणि तिथून रागाने निघून जाते. त्यानंतर आभा आता गौरीला प्रश्न करते. ती म्हणते की मामी तुला नेहमीच लोकांच्या गोष्टी ऐकून का घ्यायच्या असतात? तू का त्यांना उत्तर देऊ शकत नाहीस? तू तीच मुलगी आहेस ना जिने अभिमन्यू मामाच्या गाडीवर चप्पल चोर लिहिलं होतं आणि त्यानंतर त्याची जाऊन कबुली सुद्धा दिली होतीस. तर तू एवढी ब्रेव मुलगी असताना इथे अशी का वागतेस? इथे का सगळ्यांचं तू ऐकून घेतेस? का स्वतःचा स्टँड घेत नाही आहेस? तेव्हा गौरी तिला समजावते आणि म्हणते की प्रत्येक वेळी स्वतःचा स्टँड घेणं गरजेचं नसतं. कधीतरी समोरच्या माणसासाठी थोडं झुकावं लागतं आणि अशानेच नाती टिकतात, नाहीतर मग नाती संपतात. म्हणून मी हे सगळं प्रयत्न करते माझं आणि अभिमन्यू सरांचं नातं टिकावं म्हणून. आभा तिला समजावण्याचा प्रयत्न करते पण गौरी तिचं काहीही ऐकत नाही आणि आभा सुद्धा रागाने तिथून निघून जाते. इकडे गौरी विचारत आहे की जे काही होईल ते सहन करायला ती तयार आहे. अभिमन्यू सरांची साथ असली तर काहीही निभावेन म्हणून. तर पुढे आभा इकडून रागाने जाऊन अभिमन्यू सरांजवळ पोहोचते. ती अभिमन्यूला म्हणते की मामा तुझ्याकडे कोणतीच गोष्ट नाही आहे. तू कोणालाच समोरच्याला चांगलं असं मानून ठेवू शकतच नाहीस. तू कोणाचंही मन राखू शकत नाहीस. त्यावर अभिमन्यू सर तिला विचारतात की नेमकं काय झालंय, तू अशी का वागतेस माझ्याशी आणि एवढं सगळं का बोलतेस? तेव्हा आभा अभिमन्यू सरांना आठवण करून देते आणि म्हणते की मामा तुझ्या भाचीचा जीव गौरी मामीने वाचवला आणि त्यावर तू त्यांचं साधं कौतुक सुद्धा केलं नाहीस. दिवाळीचा पाडवा आहे, तुमचा पहिला दिवाळ सण आहे, तर तू तिला गिफ्ट सुद्धा दिलं नाहीस. त्यावर अभिमन्यू सर तिला विचारतात की हे सगळं गौरी तुला म्हणाली का? तेव्हा ती म्हणते की ती मला का म्हणेल, म्हणजे तू गिफ्ट दिलंयस का? तेव्हा अभिमन्यू सर म्हणतात की मी काही गिफ्ट वगैरे दिलं नाही. तर आभा त्याला समजावते आणि म्हणते की मामा तुमचं नातं नवीन आहे आणि ते खुलण्यासाठी तुम्हा दोघांनाही कम्फर्टेबल व्हावं लागेल आणि त्यासाठी तुला गौरीला गिफ्ट द्यावे लागतील. त्यासाठी तुला त्यांचं मन जिंकावं लागेल, तेव्हाच हे नातं ठीक होईल. मामी सगळे प्रयत्न करते, या घरात सगळ्यांसाठी सगळं काही करते, पण तू त्यांच्यासाठी काहीच करत नाही आहेस. अभिमन्यूला त्याच्या चुकीची जाणीव करून देते आभा आणि त्यानंतर अभिमन्यूला सुद्धा आभाचं म्हणणं पटतं. तर पुढे आपल्याला बघायला मिळतंय गौरीच्या माहेरी पाडव्याचा कार्यक्रम सुरू आहे.
काका आणि काकी पाडव्याच्या दिवाळीच्या सेलिब्रेशन मध्ये गुंतलेले आहेत. काकू काकाला ओवाळते आणि त्यानंतर त्यांच्याकडून गिफ्ट मागते. काकाही तिला गिफ्ट देतात, पण गिफ्ट मध्ये काय असतं तर मोबाईलचा कव्हर. हे पाहून काकू खूप संतापते आणि तो कव्हर सुद्धा ती फेकून देते. त्यानंतर बघायला मिळतं की काका म्हणतो की तू यावर्षी मोबाईलच्या कव्हरवर समाधान मान, पुढच्या वर्षी मी तुला मोबाईल घेऊन देईन म्हणून. तेव्हा काकी म्हणते मला पुढच्या वर्षीपर्यंतची वाट बघायची गरजच नाही आहे, कारण मला लॉटरी लागली आहे. तेव्हा ती काकांना सुद्धा सांगते की ती लॉटरी दुसरी तिसरी कोणी नसून तर अभिमन्यू लॉटरी आहे आणि ही लॉटरी आता अशी लागली आहे की मी त्यांना पहिल्या दिवाळी सणासाठी इकडे बोलवलेलं आहे आणि मस्त उद्या भाऊबीज करणार आणि त्यानंतर मला गिफ्ट सुद्धा मिळणार आणि अशा प्रकारे माझ्याकडे पैसे येणार. हे ऐकून काका काकू दोघेही खुश होतात. तर इकडे बघायला मिळतंय की गौरी किचन मध्ये जेवणाची तयारी करत आहे आणि तेवढ्यातच अभिमन्यू सर मागून येतात. गौरीला आवाज देतात आणि तिला सांगतात की मी तुझ्यासाठी हे गिफ्ट आणलेलं आहे म्हणून. तर गौरी म्हणते की आपल्यात तर नवरा बायकोचं नातं नाही, तर तुम्ही हे गिफ्ट का घेऊन आलात? तेव्हा अभिमन्यू सर म्हणतात की हे गिफ्ट नाही आहे, तर हे बक्षीस आहे, तू माझ्या भाचीला वाचवलंस म्हणून. त्यावर गौरी म्हणते की आभाला मी या पहिल्यांदा वाचवलं होतं माणुसकीच्या नात्याने आणि आता वाचवलंय भाची म्हणून, त्यामुळे मला यासाठी गिफ्टची वगैरे गरज नाही. तेव्हा अभिमन्यू सर म्हणतात की हे बक्षीस नाही, तर हे तुझ्यासाठी मी गिफ्ट आणलेलं आहे तुझ्या चांगुलपणासाठी. तेव्हा गौरी ते गिफ्ट ठेवून घेते आणि अभिमन्यू सर तिथून निघून जातात. गौरी इकडे भाजी बनवतच असते की रागिनीला सगळं कळतं. रागिनी बघते की अभिमन्यू सरांनी गौरीला गिफ्ट दिलंय आणि त्यानंतर गौरीचं लक्ष नसताना रागिनी ती साडी चोरून घेऊन जाते. इकडे गौरी साडी सगळीकडे शोधते, तिला काही ती साडी मिळतच नाही. त्यानंतर ती अभिमन्यू सरांकडे पोहोचते आणि त्यांना म्हणते की सर तुम्हाला राग आला का? तुम्ही साडी परत का घेऊन आलात? तेव्हा अभिमन्यू सर म्हणतात की मी दिलेल्या गोष्टी आणि वस्तू आणि शब्द कधीच माघारी घेत नाही. त्यावर गौरी आणि अभिमन्यू सरांमध्ये कन्फ्युजन झाले की नेमकं साडी कुठे गेली. तेवढ्यातच तिथे एंट्री होते रागिनीची, जी घालून आलेली आहे तीच साडी जी अभिमन्यू सरांनी गौरीला दिली होती आणि तिला त्या रूपात बघून त्या साडीत बघून अभिमन्यू सर अक्षरशः वैतागतात आणि भडकतात. त्यावर ते म्हणतात की रागिनी तुझा हा काय फालतूपणा आहे? ही साडी मी गौरीला दिली होती तर तू का नेसलीस? तिला न सांगता तू ती साडी का घेतलीस? हा असा प्रकार मला अजिबात आवडलेला नाही आहे. त्यावर रागिनी म्हणते की ती साडी तिथे ठेवली होती, मला वाटलं हिला नकोय म्हणून मी ती साडी नेसून आले. त्यावर गौरीही काही म्हणत नाही. अभिमन्यू सर रागिनीवर खूप चिडतात, संतापतात आणि तिला म्हणतात की दुसऱ्यांच्या वस्तूवर डोळा ठेवणं सोडून दे. वस्तू आणि माणसं ओरबाडून मिळत नाहीत, ती आपली असली तर ती आपल्या सोबतच राहतात आणि आपली नसली तर त्यांना सोडून द्यावं, अशी जिद्द करू नये. अभिमन्यू सर रागिनीला खूप ओरडतात, तिच्यावर रागावतात, तर रागिनी रागाने तिथून निघून जाते. इकडे अभिमन्यू सर गौरीला म्हणतात की तुला दिलेल्या वस्तू जर तुला नको असतील ना तर मला तसंच सांगत जा, पण असं दुसऱ्याला देत जाऊ नको. त्यावर गौरी ही समजुतीने त्यांना म्हणते की मी ती साडी दिली नव्हती पण त्यांनी घेतली आणि ते मला आता परत घ्यायची नाही आहे. त्यावर अभिमन्यू सर तिला म्हणतात की मी रागारागात तुला म्हणालो की मी यापुढे तुला गिफ्ट वगैरे देणार नाही, पण मी तुला दुसरी साडी घेऊन येईन, त्या साडीचा तू आता विचार करू नकोस. तेव्हा गौरी म्हणते की मला अजिबात साडी वगैरे नकोय, मला तुम्ही एक छोटंसं पेन जरी गिफ्ट म्हणून दिलं ना तरी मला ते आवडणार आहे. त्या पेनावरून अभिमन्यू सरांना आठवण येते तन्वीची आणि ते फ्लॅशबॅक मध्ये जातात. तेव्हा त्यांना दिसतं की अभिमन्यू सरांनी गुडघ्यावर बसून पेन देत तन्वीला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. त्यांना त्यांचा तो काळ आठवतो आणि ते पुन्हा इमोशनल होतात. तर अशा प्रकारे आता गौरीच्या सगळ्याच गोष्टी तन्वी सोबत मॅच होत आहेत आणि कुठे ना कुठे आता अभिमन्यू सर सुद्धा तिच्यात गुंतत चाललेले आहेत. बघणं फारच महत्वाचं असणार आहे की आता ही कहाणी काय वळण घेणार. येणारा एपिसोड धमाकेदार असणारच आहे. ज्या प्रोमोमध्ये आपण बघितलं की भाऊबीज साजरी झालेली आहे, इकडे गौरीच्या माहेरी मोठा फ्रीज सुद्धा आलेला आहे आणि तो फ्रीज दिलेला आहे अभिमन्यू सरांनी, पण घरातल्यांना अजिबात ह्याची कल्पना नाही आहे. काकूने सांगितलंय की तिला लॉटरी लागली आहे आणि त्यामध्ये फ्रीज मिळालाय. गौरीच्या आई बाबांना याबद्दल काहीच माहित नाही आहे. तर इकडे दुसरीकडे गौरीच्या सासरी हे कळलेलं आहे की अभिमन्यू सरांनी तिकडे फ्रीज दिली आहे म्हणून. तेव्हा अर्पिता आणि रागिनी गौरीवर भडकतात आणि तिला म्हणतात की तू यासाठीच लग्न केलंस ना अभिमन्यू दादाशी, कारण तुला आपल्या माहेरच्या गोष्टी त्यांची स्वप्न पूर्ण करायची होती म्हणून आमच्या इथला पैसा नेऊन त्यांना देतेस. जर यापुढे तुझ्या माहेरी इथला काहीही पैसा गेला किंवा तुला अभिमन्यू दादाची मदत लागली तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. अर्पिता गौरीला वॉर्निंग देते. गौरी हे ऐकल्यावर स्वतः सुद्धा रागवलेली आहे आणि चिडलेली आहे आणि सोबतच इमोशनल सुद्धा आहे. आता बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की हा सगळा झालेला गोंधळ आणि त्याचा उलगडा कसा होणार. तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.
नमस्कार.